हाय यूट्यूब फॅमिली. तर इकडे बघा, हा खूप जुना व्हिडिओ आहे. हा आहे दसऱ्याचा व्हिडिओ. तेव्हा आमचं नवरत्न होतं आणि मामा आणि मामी आलेले बघा. आई आणि बाबाचं पण नवरत्न होतं, माझं पण होतं. आणि संध्याकाळचं आपलं देवपूजा वगैरे करून सर्वजण, आणि ते मात्र जातो जातो म्हणत होते, म्हणून मग त्यांना तरीही ठेवून घेतलंच आम्ही. आणि खूप दिवसानं मी हा व्हिडिओ एडिट करते, कारण मला खूप दिवसानं हा व्हिडिओ मी बघितलाच नव्हता. आणि आज व्हिडिओचं म्हणजे माझ्या मोबाईलचं स्टोरेज कंप्लीट झालेलं, म्हणजे पूर्ण असा व्हिडिओ एडिट केलेला सेव्ह होत नव्हता. म्हणून मी असं व्हिडिओ डिलीट करण्यासाठी बघत बसलेले. पण हा व्हिडिओ गावला, म्हणलं आपण हा व्हिडिओ अपलोड करूया. जर आपल्याकडे कंटेंट नसेल तर एका दिवशी हा व्हिडिओ टाकूया, अपलोड करूया. तर इकडे बघा, आई बाबा पूजा करतायत. फराळाचं करायचं होतं. सार्थक मध्ये लुडूबुडू करतोय. मामा ओरडत होते जायचं जायचं म्हणून, कारण त्यांची मागं खूप तारांबळ असते, कारण त्यांची मेंढरं वगैरे आहेत ना. मग लहान मुलं आहेत, बारकी बारकी 5-6 मुलं आहेत. मग मागं बघायला पण कोण असतं, मोठी जनावर आहेत, लहान जनावर आहेत. मागं बघायला नव्हतं म्हणून मामा ओढ करत होते तिकडे. परत आरेवडील जत्रा पण होती वाटतं त्यांच्यातली कोणाची तर बिरोबाची, मग तिकडेही जायचं होतं. चल म्हणत होते मामीला, पण आई बाबा ते कोणीच नको म्हणत, म्हणजे नको म्हणत होते, जाऊच नका. कारण संध्याकाळचे 8-9 वाजलेले आणि तेव्हा ते जाणार होते खालतं तिकडं कन्नूरला बघा, विजापूर साईडला. आणि परत सगळ्यांनी जेवण वगैरे करायचं होतं, फराळाचं करायचं होतं. सगळा स्वयंपाक वगैरे होता. मामी त्यांनी फराळाचं आणलेलं होतं. मग आईला बाबाला आयर पण आणलेला होता, आणि आयर करायचं होतं आता बहुतेक. तर बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण असा, मग तुम्हाला समजेल. कारण हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे ना, एडिट करताना पण मला समजेना तुमच्याशी काही सांगायचं आणि काही नाही. ते आता आई बाबांना आयर करतायत मामी आणि मामा दोघंही. तर ही बघा आमच्या अण्णाची सासू, म्हणजे माझी मामी पण आहे, माझ्या मामाची बायको. आणि ही आरती. मस्त अशी साडी वगैरे आणलेली आहे मामीने पण, मस्त मामीने. आणि एक किस्सा सांगते तुम्हाला. मामाने सिंपल साधी चांगलीच म्हणून त्या दुकानदाराने मामाला फसवलं बरं का. चांगली साडी म्हणून साधी एकदम जुनी साडी दिल्यासारखी 400-500ची साडी दिली. मग मामीने ती साडी बघितली, पण मामीला काय वाटलं काय की मनाला, मामीने आणि चांगली मस्त अशी आईसाठी साडी आणली. कारण त्या दुकानदाराने मामाला फसवलं होतं. असं खरंच कोणाला फसवू नये, पण त्याने फसवलं होतं. पण मामीने नंतर आणि बघून चांगली साडी वगैरे घेऊन आली. काय म्हणतील, नावं ठेवतील म्हणून. तरी ते बघ, तुम्ही साडी छान आहे की नाही ते मला सांगा कमेंटमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. बघा आता हा व्हिडिओ कधी अपलोड करायचा होतोय. एडिट वगैरे करून भरपूर व्हिडिओ ठेवलेले आहेत, पण मला वेळ भेटत नाही. आणि आता मी ऊसतोडीत आहे, आणि तिथं व्हिडिओ आत्ता एडिट करते मी, कारण हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे. तेव्हा टाकायचं जमलं नाही, कशात राहून गेला का मला चुकून सापडलाच नाही हा व्हिडिओ बहुतेक, म्हणून आज सापडला. डिलीट करण्याऐवजी एक आठवण तरी राहते ना आपली, म्हणून हा व्हिडिओ मी एडिट करून आपला यूट्यूबला टाकणार आहे. तर तुम्ही तो नक्की बघा, आणि कसा झाला ते पण सांगा. आणि इकडे रांगोळी वगैरे छान अशी मला जमत नाही आहे, पण तरी मी काढण्याचा प्रयत्न केला बघा तेव्हा. आणि घट असतो ना, तो घटस्थापनेचा, तोही किती छान उगवला आहे बघा इकडे. बघा ही साडी आहे बघा, मामीने आणलेली. किती मस्त अशी पांढरी छान साडी आहे बरं का. आणि इकडं आमच्या गणपतीचं साहित्य, भोंगे आहेत, 5-6 भोंगे आहेत गणपतीचे. बघा साडी बाहेर खूप. बाय सर्वांना.